नमस्कार, मी गजानन उमाटे आणि माझ्यासोबत दोन वरिष्ठ आहेत. सायबर क्राईम पासून वाचायचं कसं आणि सायबर घडतात कसे. एसीबी दर्जाचे अधिकारी ज्यांनी पीएचडी पण केलेला आहे आणि सायबर पीआय आहे नागपूरचे वरिष्ठ अशोक बागुल सर आणि सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे सर सुद्धा आपल्यासोबत आहे. एकूणच गेल्या काही दिवसात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि सायबर गुन्ह्यांचं प्रकार नेमके कसे आहे, कसे घडतात आणि त्यापासून वाचायचं कसं, या दोन्ही तज्ज्ञांसोबत आपण चर्चा करणार आहोत. बागुल सर आणि अजित पारसे सरांसोबत. सर, पहिला प्रश्न की हे सायबर गुन्हे नेमके घडतात कसे. येस, गजाननजी, आपला प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे. त्यापूर्वी मी आपल्या माध्यमातून जनतेला एक विनंती करू इच्छितो की सायबर गुन्ह्यांच्या पूर्वी सायबर सेफ्टी काय आहे हे आपण कृपया. व्हॉट इज सायबर सेफ्टी? जसं पूर्वीच्या काळी सुशिक्षित किंवा अशिक्षित व्यक्ती कोण आहे हे ठरवण्याचे जे मानक होते किंवा जे प्रमाण होते ते होते त्या व्यक्तीच्या लेखन आणि वाचनाच्या क्षमतेवर. आज आपण सायबर लिटरेट त्या व्यक्तीला म्हणू शकतो की ज्याला सायबर सेफ्टीचं, सायबर क्राईमचं, इंटरनेटच्या वापराचं ज्ञान आहे. तर सर्वप्रथम ज्या पद्धतीने इंटरनेटचा वापर आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आज अतिशय अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक बनलेला आहे ते लक्षात घेता माझी आपल्याला विनंती की आपण सर्वांनी कृपया सायबर सेफ्टीच्या बाबतीत जास्तीत जास्त जाणीव करून घेणं, स्वतःचं इन्फॉर्मेशन, स्वतःचं नॉलेज, स्वतःचं अवेअरनेस वाढवणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. सायबर गुन्हे घडतात कसे काय सांगा. सायबर गुन्हे घडतात कसे यापूर्वी आपण सायबर क्राईम म्हणजे काय हे पण शॉर्टमध्ये जाणून घेऊ. जी ऑफेन्स म्हणजे क्राईमची जी डेफिनेशन कायद्यात दिलेली आहे ती आहे, ऑफेन्स इज अन ॲक्ट ऑर इट्स ओमिशन which is punishable under the law in force at the time of commission or omission of the act is called as an offense. म्हणजे तत्कालीन कायद्यामध्ये ज्याला शिक्षा सांगितलेली आहे असे कृत्य किंवा त्याचे वर्जन याला अपराध म्हणतात. आता सायबर क्राईम म्हणजे काय? असा हा अपराध कोणीही संगणक, मोबाईल, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स याच्या असेल तर त्याला आपण सर्वसामान्यतः सायबर क्राईम म्हणू शकतो. तर आपला जो प्रश्न आहे की सायबर क्राईम कसा घडतो, सायबर क्राईम कसा घडतो याचे मोडस ऑपरेंडीज वेगवेगळे असतात. त्यापूर्वी आपण ढोबळमानाने याचे प्रकार बघूया. आयडेंटिटी थेफ्ट, सायकोलॉजिकल ट्रिक्स, सोशल मीडिया फ्रॉड्स, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स, स्टॉकिंग, सायबर बुलिंग, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, सायबर टेररिझम, अटॅक ऑन पर्सनल कॉम्प्युटर्स, जॉब फ्रॉड्स, लॉटरी फ्रॉड्स असे याचे वेगवेगळे प्रकार असतात. नक्कीच हे सगळे प्रकार आहेत सायबर गुन्ह्यांचे. सगळ्यांपासून आपण जाणून घेणार आहोत की या प्रकारात नेमके विस्तारित गुन्हे घडतात कसे. सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे सर आहेत. गृहिणींच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढलेल्या आहे की घरी सावध जसं शोधतात तसं या ज्या गृहिणी आहेत त्यांना सायबर क्राईम मध्ये अडकवणे किंवा त्यांचा अपहरण करणे, पैसे वगैरे काय. आता बाबू साहेब म्हणाले त्याच्यावर तांत्रिक विश्लेषण अगदी परफेक्ट केलेलं आहे आणि मी अगोदरच सांगतो की आपलं डिपार्टमेंट अगदी सक्षम आहे, पण अवेअरनेस पार्ट आपलं खूप कमी पडून जातं आहे नागरिकांमध्ये. जसं मुद्दा आपण बघतोय की महिलांचा तुम्ही आता विषय काढला की साधारणतः 45+ हा जो महिलांचा ग्रुप आहे जो घर सांभाळायचं मुख्य काम करतो, पुरुष वर्ग बाहेर जातो, त्यानंतर सायकोलॉजिकल अनालिसिस करून लोक त्यांना टार्गेट करतात सोशल मीडियावर. फॉर एक्झाम्पल एकटेपणा म्हणा किंवा असे तसे जे वैयक्तिक मुद्दे आहेत ते टार्गेट केले जातात. याला सायकोमेट्रिक प्रोफाईल क्रिएशन म्हणतो आम्ही सोशल मीडियाच्या लँग्वेजमध्ये. आणि सोशल मीडियावर त्यांना हँडल करताना त्यांना भावनात्मकरित्या हँडल करलं जातं म्हणून आपण वारंवार म्हणतोय की अशा महिला सगळ्यात जास्ती त्यांना अवेअरनेस पाहिजे. कारण की पुष्कळदा उदाहरण देऊन सांगता येईल. उदाहरण देऊन मी सांगतो की काही व्यक्ती आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यांना खूप त्रास झालेला आहे सोशल मीडियावर. म्हणजे ते हॅव बीन ट्रॅप, पण घरच्या किंवा इतर बाबींमुळे त्या समोरून सांगू शकत नाही. मग आता नो टर्निंग पॉईंट येऊन गेलेला आहे. बऱ्याचशा महिला कुठेतरी फसून जातात, पोलीस कंप्लेंट करायची हिंमत नाही होत, नवऱ्याला सांगायची हिंमत नाही होत आणि त्याच्यात आत्महत्या, डिप्रेशन हे सगळे प्रकार वाढत जातात. विभाग 100% सक्षम आहे, तर विभाग 24 तास सगळ्यांच्या घरी येणार होतो. त्यामुळे अवेअरनेस पार्ट हा नागरिकांना आपलं स्वतःला डेव्हलप करावाच लागेल. सोशल मीडिया हँडल करताना मी हा विचार केला पाहिजे की मी प्रत्यक्ष समाजाशी बोलत आहे. जसं आज आपण त्या दिवशी कॉलेजसमोर प्रोग्राम घेतला होता की मुलींना रस्त्यात कोणी थांबवलं बाबूल साहेब तर त्यांना फोटो काढून म्हटलं का ते काढून देत नाही, चप्पल उघडतात. पण तेच सोशल मीडियावर लाखो लोक अननोन आहे तिथे आपला फोटो सगळं पब्लिश करतात. त्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, प्रमोट होतो. फिल्टर्स वापरतात वेगवेगळे, म्हणजे प्रत्यक्षात जसं मी दिसत नाहीये. मी फिल्टर्स सुंदर खूप असं एलिगंट दाखवतो, लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते आम्हाला व्यक्तिगतरित्या भेटतात तेव्हा त्यांचा हिरमोड होतो की मी पाहिलेला मुलगा किंवा मी पाहिलेली मुलगी प्रत्यक्षात तशी नाहीये. मग तिथून तो तणाव निर्माण होतो, भावनिक तणाव निर्माण होतो. मग पुन्हा त्याचा प्रत्यंतर गुन्हे,
आत्महत्या, डिप्रेशन याच्यासाठी. नक्कीच हे सगळे आहे. सर मला एक सांगा, नागपूर शहरातल्या सायबर गुन्ह्यांबद्दल सांगा. नागपूर शहरामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2005 अमेंडमेंट 2008 यामध्ये जे सेक्शन 43 पासून 66-67 पर्यंत जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी बऱ्याच सेक्शनमध्ये आतापर्यंत गुन्हे दाखल आहेत. प्रामुख्याने जॉब फ्रॉड, ऑनलाईन फ्रॉड, चिटिंग, जसं आता अजितजींनी सांगितलं इज अ वंडरफुल पर्सन कॅन बी कॉल्ड एज सायबर एक्सपर्ट इज रेडी अँड विलिंग टू हेल्प ईच अँड एव्हरीबडी. तर अशा सगळ्या मोस्ट ऑफ द हेड्समध्ये गुन्हे झालेले आहेत. तर मी आपल्यामार्फत लोकांना विनंती करू इच्छितो की याच्यामध्ये जो सिरियस क्राईम असतो, फॉर एक्झाम्पल 3 महिन्यापूर्वी आम्ही आता 43 lakhs ऑफ फेसबुक चिटिंगमध्ये आम्ही इंटरनॅशनल गँग अरेस्ट केली, नायजेरियन्स. त्याच्यामध्ये जसं आता अजितजी म्हटले तसंच सुरुवातीला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंगपासून काही गोष्टी सुरू होतात, त्या हळूहळू वाढत जातात. त्याला आपण सिम्पॅथी फ्रॉड म्हणू शकतो. किंवा नंतर मग ह्या गोष्टी जेव्हा थोडंसं इंटिमेट काइंड ऑफ चॅटिंग किंवा तेव्हा त्याला रोमॅन्स फ्रॉड म्हणू शकतो. तर माझी जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे की जर सायबर क्राईमपासून वाचायचं असेल, ढोबळमानाने काही गोष्टी आम्ही आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो, त्या कृपया आपण समजून घ्या, योग्य वाटलं त्याचं पालन करा. एक म्हणजे पर्सनल आयडेंटिटी थेफ्टमध्ये कुठलीही तुमचं आयडेंटिटी प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, इलेक्ट्रॉनिक कुठला एव्हिडन्स असेल, तुमचा फोटो, पिक्चर कुठलंही तुम्ही सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी अशा पद्धतीने शेअर करू नका की ज्यामध्ये तुम्हाला खात्री नसेल की याचा मिसयूज होणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण आपला पासवर्ड, CVV, पिन नंबर, अकाउंट नंबर, ATM नंबर कधीही कोणालाही शेअर करू नका. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी शेअर करतात तेव्हा इट इज व्हेरी मच लाईकली दॅट इट कॅन बी मिसयूज. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स आर डबल एजेड सोर्स. If it can be used for better purposes, the same thing can be used for commission of crime. सर एक प्रश्न मला तुम्हाला दोघांना विचारायचा, पारसे सरांना तुम्हालाही. रोमांस फ्रॉड तुम्ही म्हटलं, नागपुरात ब्लॅकमेलिंगच्या काही केसेस झाल्या, म्हणजे फेसबुकवर मैत्री करायची आणि त्याच्यानंतर ब्लॅकमेलिंग करायचं. मी तुमच्याकडे सरांना विचारून घेतो, सर हे प्रकार जे आहे त्यांना आळा कसा घालायचा? कारण की तरुणाई जी आहे, जवळपास शहरातली 90% तरुणाई सोशल मीडियावर किंवा सायबरच्या या सगळ्या जाळ्यात अडकलेली आहे आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. वारंवार म्हणतोय की सोशल मीडिया इज नॉट फॉर एंटरटेनमेंट. हे कम्युनिकेशन टूल आहे. याचा जेवढा प्रॉपर यूज येईल विथ अवेअरनेस. आपल्या इथे प्रॉब्लेम असा येतोय की आपण घरी एकटे आहोत, पार्टी आहे, वैयक्तिक प्रॉब्लेम्स जे आपण आपल्या घरी शेअर करायला पाहिजे, तिथे काउन्सिलिंग करायला पाहिजे, त्याच्याशी सोशल मीडियावर शेअर करतोय. ऑटोमॅटिक जर का मी माझा वैयक्तिक प्रॉब्लेम हा समाजासमोर आणतोय तर समाज त्याच हिशोबाने मला रिप्लाय देणार आहे. चांगले आणि वाईट दोन्ही प्रभावासोबत वाहतात. सोशल मीडियामध्ये तेच लोक कार्यरत आहेत निगेटिव्हली, जे वैयक्तिक आयुष्यात पण आहे. तर सोशल मीडिया अल्टिमेटली समाजालाच रिप्रेझेंट करतोय. तर समाज फेक अकाउंट तयार करून जे हे केलं जातात, ब्लॅकमेल केलं जाणं, फेक अकाउंट, याच्यापासून कसं वाचायचं? कारण की हजारो लाखो लोकांचे फेसबुकवर अकाउंट आहे, त्यांचे जर फेक अकाउंट झालं ते वाचायचं. 100% जर आता गाईडलाईन्स बाबूल साहेब आपल्याला दिलेल्याच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त की फेसबुकची किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांची सिक्युरिटी पॅरामीटर्स वापरायला पाहिजे. आपण फक्त त्या व्यक्तीला ब्लॉक करतो, त्याला ब्लॉक करा, त्याला रिपोर्ट करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो तुम्हाला धोका आहे तो तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करायला पाहिजे, जेणेकरून विभागाला पण मदत होते. विभाग रोजचे लाखो अकाउंट चालू नाही शकत. कोणीतरी विभागापर्यंत पोहोचणं जरुरी आहे, बाकीची पूर्ण मदत विभाग करतच. रिपोर्ट करणं हे अत्यंत जरुरी आहे आणि त्या रिपोर्टमध्ये ते कारण लिहिणं की आम्ही याला का बरं ब्लॉक केलंय. सोशल मीडियानी ती पूर्ण आपल्याला दिलेली आहे. ब्लॉक अँड रिपोर्ट विथ रिझन, ब्लॉक अँड ऑब्जेक्ट विथ रिझन आणि सगळ्यात मेन मी सांगेल, असा कोणताही गुन्हा घडला तर निसंकोचपणे डिपार्टमेंटमध्ये यायचं, सायबर पोलिसांकडे यायचं. नक्की जे मागे तुम्ही पाय टाकला मग सायबर पोलीस स्वतः तुमच्या घरी सर्व्हिस आहे. नक्कीच सायबर पोलिसांकडे यायचं. जर फेक अकाउंट केले जातात, मग कुठे अधिकारी असो किंवा बिझनेसमॅन असो किंवा स्टार सुद्धा असो, त्यापासून कसं वाचायचं? म्हणजे आता मिसयूज होतो. जसं आता अजितजींनी सांगितलं, अकाउंट हॅक करणं हे रिलेटिव्हली खूप कठीण नाही आहे. आपण यूट्यूबवर गेला त्याचे शेकडो व्हिडिओज लोकांना बघायला मिळतात आणि दुर्दैवाने ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे की जर एखादा सिनेमा, एखादा ड्रामा आहे ज्याच्यामध्ये ड्रामॅटाइज व्हर्जन ऑफ क्राईम इज डिपिक्टेड, तर बऱ्याच वेळेस काही क्रिमिनल्स ते बघून स्वतःचा माइंडसेट बनवून गुन्हे करण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही अनेक गँग्सना अरेस्ट केलेले की ज्याच्यामध्ये धूम चित्रपट पाहून आम्ही असे मोटरसायकलवर गुन्हे केले, असं चेन स्नॅचर्सने आम्हाला सांगितलेलं आहे. आपला जो प्रश्न आहे हॅकिंगपासून कसं टाळावं, यासाठी जे जे सिक्युरिटी मेजर्स इंटरनेटमध्ये दिलेले आहेत, सर्टिन सेंट्रल गव्हर्नमेंट वेबसाईट, यू कॅन ऑलवेज सर्च फॉर ऑल द लेटेस्ट ॲडवायझरी. नक्कीच NCCRP पोर्टल आहे, त्याच्यावर आपण तक्रार करू शकतात. महाराष्ट्र सायबरचं पोर्टल आहे, त्याच्यावर आपण तक्रार करू शकतात. आणि ज्या ज्या प्रायव्हसी
प्रायव्हसी सेटिंगचा जर व्यवस्थित आपण वापर केला तर आपण मोठ्या प्रमाणात हॅकिंगपासून स्वतंत्र. पारसे सरांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्या मुद्द्यावर. मी नक्की सांगेल आणि साहेब याच्यावर मार्गदर्शन देतील की सगळ्यात मेन की लोक याच्यात चॅलेंज फेकतात सोशल मीडियावर. लोक जसं नऊवारी चॅलेंज आलं होतं, मग एक दागिने चॅलेंज आला होता. आपल्या घरातली सगळी सुबत्ता, आपल्या घरातली नौजवान मंडळी जे आहे ते आपण या सोशल मीडियाच्या माध्यमाने जगासमोर प्रेझेंट करून देतो. पहिले लोक रेकी करायची, मग माहीत करायचे यांच्या घरी काय आहे काय नाही आहे. सोशल मीडियावर आपण जेव्हा चॅलेंजेस विचार न करता फेस करतोय, की मी एक मध्यंतरी चॅलेंज पाहिलं होतं की सिंगल कोण आहे हे टाका, तुमच्याकडे दागिने किती आहे, शो युअर वेल्थ हा एक चॅलेंज आला होता, हा चॅलेंज आला होता. आपण त्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्या घरातली पोरं, छोटे दागिने जे काही असेल, आपलं बॅकग्राऊंड असेल ते आपण सगळं बॅकग्राऊंड त्यांनी समाजाला दाखवून देतो. म्हणजे आता त्याच्यातून गुन्हा होण्याची शक्यता आहे. 100% आपण रेडीमेड इन्फॉर्मेशन देऊन राहतो सोशल मीडियाच्या माध्यमाने. सोशल मीडिया वापरता जर काही येत नाहीये तर ऑटोमॅटिक समोरचा फायदा घेणार. नक्कीच सर, अगदी बरोबर आहे त्यांचा प्रश्न. त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं आहे, साधी गोष्ट आहे की सायबर क्राईम आणि ट्रॅडिशनल क्राईममध्ये जो फरक आहे तो हा आहे की इन केस ऑफ एव्हरी काइंड ऑफ ट्रॅडिशनल क्राईम लाईक मर्डर, रेप, एक्स्टॉर्शन, डेकॉटी, रॉबरी, किडनॅपिंग, अब्डक्शन एक्सेट्रा एक्सेट्रा, द क्रिमिनल हॅज टू बी प्रेझेंट अलॉंग विथ द विक्टिम ॲट द सीन ऑफ द क्राईम. गुन्हेगार हा विक्टिम सोबत त्या गुन्हे करताना हजर असला पाहिजे, तेव्हाच हे ट्रॅडिशनल क्राईम, मर्डर, एक्स्टॉर्शन वगैरे वगैरे होतो. नॉट इन केस ऑफ सायबर क्राईम. सायबर क्राईममध्ये कुठलाही गुन्हेगार जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कोणा विरुद्धही कुठलाही गुन्हा करू शकतो. म्हणून ह्या क्राईमचा फेस करण्याचा चॅलेंज हा ट्रॅडिशनल क्राईमला फेस करण्यापेक्षा, कंट्रोल करण्यापेक्षा, प्रिव्हेंट करण्यापेक्षा थोडा मोठा वेगळा आहे. माझी आपल्या माध्यमातून जनतेला हीच विनंती आहे की ज्या उद्देशाने आपण आपले पिक्स, आपले व्हिडिओज, आपली पर्सनल इन्फॉर्मेशन, आपला मोबाईल नंबर, आपला पासवर्ड, CVV पिन जे काय असेल, ज्या उद्देशाने तुम्ही शेअर करतायत तो उद्देश मोठ्या प्रॉब्लेममध्ये आणू शकतो हे कृपया समजून घ्या. तुमचं फेसबुक प्रोफाईल, तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट ही लिमिटेड ठेवा. ज्या लोकांना तुम्ही खऱ्या अर्थाने ओळखतात, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे की हे तुमच्या पर्सनल माहितीचा मिसयूज करणार नाहीत, अशाच लोकांशी तुम्ही शक्यतोवर कम्युनिकेशन करा. सायबर गुन्ह्यात सर पोलिसांची काय भूमिका आहे, काय सांगणार? आपल्या मार्फत मी जनतेला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार सर, हायली कॉम्पिटंट ऑफिसर, त्यांचं एक्सपर्टीज सायबर क्षेत्रातलं खूप जास्त आणि चांगलं आहे. आमचे ॲडिशनल CP क्राईम मिस्टर सुनील पोलारी सर, आमचे DCP मिस्टर विवेक मासाळ सर, आमचे DCP झोन 1 मिस्टर नुरुल हसन सर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी याच्या बाबतीत खूप प्रचंड मेहनत घेत आहेत. आम्ही एक प्लॅन पण बनवलेला आहे सिनियर ऑफिसरशी चर्चा करून, ज्याच्यामध्ये आम्ही अजितजींसाठी काही टेक्नॉलॉजिकल एक्सपर्ट्स, काही लिगल एक्सपर्ट्स, काही सोशल एक्सपर्ट्स आणि ऑफकोर्स मीडिया यांची पण आम्ही मदत घेतो आहे. आम्ही ह्या गोष्टींना खूप सिरियसली घेतलेलं आहे. आम्ही याचा प्रचंड अभ्यास करतो आहे. आम्ही स्वतःलाही ट्रेन करतो आहे, आम्ही बाकीच्या पोलीस ऑफिसर्सना ट्रेन करतो आहे, कारण सायबर क्राईम इज अ रिलेटिव्हली न्यू चॅलेंज फॉर पोलीस ॲज वेल. त्याच्यामुळे जनतेचं याच्यामध्ये सहभाग आणि सहकार्य खूप गरजेचं आहे. जनता जेवढी या बाबतीत अवेअर असेल तेवढा सायबर क्राईम आपोआप प्रिव्हेंट होऊ शकतो. सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये जोपर्यंत आपण शेअर करत नाही कुठली तरी इन्फॉर्मेशन, जोपर्यंत आपण आपलं फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप इतर अकाउंट्सला सिक्युअर करत नाही, तोपर्यंत 99% सायबर क्राईम अप्रोच होणार नाही. तर पोलीस काय करतायत की पोलीस इज ट्राईंग टू रजिस्टर द केसेस अगेन्स्ट ऑल द क्रिमिनल्स. वी आर इन्व्हेस्टिगेटिंग द केसेस, वी आर डिटेक्टिंग द केसेस, वी आर अरेस्टिंग द क्रिमिनल्स. आतापर्यंत आम्ही मोठमोठ्या इंटरनॅशनल गँगना अरेस्ट करून चुकलो आहे. वी आर ट्राईंग टू एन्श्योर द कन्व्हिक्शन. कारण गुन्हेगाराला शिक्षा होणं हा गुन्हे प्रतिबंध करण्याचा सगळ्यात चांगल्या उपायांपैकी एक उपाय आहे. या व्यतिरिक्त आम्हालाही ट्रेन करतोय, आमच्या बाकीच्या पोलिसांनाही ट्रेन करतोय. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अवेअरनेस. यामध्ये मी तुमचं गजाननजी, संपूर्ण मीडियाचं मनापासून आभार मानेल, अभिनंदन करेल. कारण की हा व्हिडिओ किंवा हे फेसबुक लाईव्ह जितके जास्तीत जास्त लोक पाहतील आणि ज्यांना हे उपयुक्त वाटेल त्या लोकांनी आमच्या सूचना जर योग्य वाटल्या तर त्याचं जर पालन केलं, त्याचा जर अवलंब केला तर फायदा कोणाचा होणार आहे? लोकांचा. जर त्यांनी ह्या गोष्टींकडे निग्लेक्ट, आपण बघतो रातोरात काही व्हिडिओज किंवा काही पिक्स रातोरात मिलियन व्ह्यूज, रेकॉर्ड ब्रेक, बढिया, वी आर हॅपी. बट एंटरटेन व्हॅल्यू असलेल्या व्हिडिओजना, क्लिपिंगला जर इतकं वाईट व्ह्युअरशिप मिळत असेल तर ही गोष्ट वाईट नाहीये. पण ज्या गोष्टींनी तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, तुमच्या जीविताला, तुमच्या मालमत्तेला धोका पोहोचू शकतो, या गोष्टींना, अशा व्हिडिओजना, अशा इंटरव्ह्यूजना किती महत्त्व द्यावं हे लोकांनी ठरवावं. तर अवेअरनेससाठी मी 70 ते 75 वेबिनार्स किंवा फेसबुक लाईव्ह किंवा इतर सगळं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून करून चुकलेलो आहे. वेगवेगळे NGOs, स्कूल्स, कॉलेजेस, सेंट्रल, स्टेट गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स
WCL ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्यासाठी आम्ही जे वेबिनार्स केले ते त्यांनी पॅन इंडिया केले. पॅन इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभराचे सगळे ऑफिसर्स अँड मेनला इन्क्लूड केलं. कारण की सायबर क्राईम हा कोणासोबतही होऊ शकतो गजाननजी. अतिशय अशिक्षित माणूस किंवा अतिशय जास्त सुशिक्षित माणूस. मागच्या आठवड्यात एका सायंटिस्टला फसवलं गेलं 1,32,000 रुपयाला आणि वी कॅन टेल व्हेरी प्राऊडली की आम्ही त्याची 100% रक्कम परत केली. 27 लाख रुपये एका व्यापाऱ्याचे परत केले. लाखो रुपये आम्ही लोकांचे परत केलेले आहेत. पण माझी जनतेला विनंती आहे की अवेअरनेस जेवढा वाढेल तेवढा हा क्राईम कमी होईल. आणि नागपूर पोलीस सायबर पोलीस याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रचंड मेहनत घेत आहे आणि मी तुमचे त्या बाबतीत आभार मानतो. सर, हे आर्थिक फ्रॉड बद्दल मला सांगा, त्यापासून कसं वाचायचं? लोक मोबाईलवरून सगळे डिजिटल व्यवहार करतात, फ्रॉड होतो यामध्ये. वारंवार आपण पुन्हा तेच म्हणतोय की सोशल मीडिया सायकोलॉजिकल मीडिया, तो तुमच्या सायकोलॉजीचा अभ्यास करून घेतो. कॉमन माणसांची जशी पैशाकरता गिरीड असते किंवा अजून काही गोष्टींचा लालच राहतो, त्या लालचला इनकॅश करणं सोशल मीडियाच्या माध्यमाने करतात. शेवटी गुन्हे तेच, बरोबर आहे. तर जसं आता आपल्याला बाबू साहेबांनी सांगितलं की वेळेस अवेअरनेस करणं अत्यंत आवश्यक आहे. आज मी जर का कोणती ऑफर एक्सेप्ट करतोय, बरोबर, ती ऑफर एक्सेप्ट करताना मला लक्षात राहिलं पाहिजे की मला सहजासहजी कोणी $100 $1,000 नाही देणार आहे किंवा मला अमेरिकेवरनं मलाच पैसा नाही येणार आहे. तर हा जो सत्सद विवेक आहे, आपण याला अवेअरनेस म्हणू, हा कॉमन सेन्स आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याला म्हणावं लागतंय की सोशल मीडियावर कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन. कारण की आपण विचारच करत नाही की बा अजित पार्सेला कोणीतरी $1,000 दुसऱ्या विश्वविद्यालयातल्या माणसाने का बरं द्यावे, मी कोण आहे, मला ते $1,000चा अवेअरनेस नाही आहे, मी असा फसत करतो. महिला वर्ग जो ब्लॅकमेल होतो, बरोबर आहे. आता यात आपण महिला वर्गाला दोष नाही देणार, बरोबर आहे. आपण सोशल मीडियावर जी नकारात्मक गोष्टी आहेत त्याला दोष देऊ आणि त्या दूर होऊ शकतात अवेअरनेसने. अवेअरनेस इज द फर्स्ट प्राईम सोल्युशन. त्यांनी बाकीचं डिपार्टमेंट सरांकडे पण घ्यायचं आहे की पोलीस काय करतात, लोकांनी काय करायला पाहिजे. सर, अवेअरनेस म्हणजे लोक तक्रार, घरी चोरी झाली तर तक्रार करते, पण डिजिटल काही झाले, पैसे गाळ झाले किंवा तुमची बदनामी केली तर त्या तक्रारीचं प्रमाण कमी होतं. सरांकडे येतं, त्याच्याबद्दल तुम्ही आले. त्यात दोन मेजर गोष्टी आहे की एक तर याच्यामध्ये सुशिक्षित आणि मोठ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यांना वाटेल आज डिपार्टमेंटकडे यायला की साहेब मी XYZ म्हणून रिटायर झालो आणि मला 1 लाख रुपयांनी छोट पडली, हे सांगायला त्यांना लाज वाटते. आणि त्यामुळे समोरच्या गुन्हेगारांची हिंमत अजून वाढते. इथे कंप्लेंट केल्याने कोणतीही गोष्ट पब्लिक होत नाही, सगळ्यांची प्रायव्हसी डिपार्टमेंटला ठेवली जाते. या गोष्टीचं भान ठेवून ते ₹5 क्राईम असो नाही 5 लाख रुपयाचा क्राईम असो, डिपार्टमेंटला येऊन मदत मागणं अत्यावश्यक आहे. पुढच्याला ठेस तर मागचा शहाणा, या पद्धतीने अवेअरनेसवर काम करणं आवश्यक आहे. सर, लोकांनी काय करायला पाहिजे? जसं आता अजितजींनी सांगितलं किंवा तुम्ही स्वतःही सांगताय, लोकांनी जास्तीत जास्त अवेअर व्हावं. फर्स्ट ऑफ ऑल लोकांनी स्वतःला सायबर लिटरेट करावं, लोकांनी स्वतःला सायबर सेफ करावं. हे कसं करावं याच्यावर ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. यू कॅन टेक द ॲडव्हान्टेज नॉलेज इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी इन ऑर्डर टू प्रोटेक्ट युअर मोटिव्स, इन ऑर्डर टू एन्श्योर दॅट यू आर नॉट आयदर कमिटिंग एनी सायबर क्राईम युअर सेल्फ नोईंगली ऑर अननोईंगली ऑर यू आर फॉलिंग प्रे टू एनी ॲज विक्टिम टू एनी सायबर क्राईम. हे लोकांनी करावं. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा दुर्दैवाने एवढी सगळी काळजी घेऊनही समजा कोणासोबत काही घटना घडली तर काय करावं, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी आता तुमच्या मार्फत जनतेला सांगण्याचा प्रयत्न करतो. याला इन्सिडेंट रिपोर्टिंग म्हणतात. इन्सिडेंट रिपोर्टिंग हे कुठे केव्हा कसं करावं हे कृपया जनतेने लक्षात ठेवा. सायबर क्राईम झाल्यानंतर आपण तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या किंवा सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. कारण की इन केस ऑफ बँक फ्रॉड्स ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कमेचा अपहार होत असतो, तुमच्या अकाउंटमध्ये पैसा जात असतो, जितक्या लवकर आपण सायबर पोलीस स्टेशनला जाल किंवा लोकल पोलीस स्टेशनला तितक्या लवकर त्या नोडल ऑफिसरला, त्या पेमेंट वॉलेटला आम्ही कॉन्टॅक्ट करू, त्याला मेल करू, त्याच्याशी बोलू आणि तुमचा पैसा थांबवण्याचा प्रयत्न करू. जर आपण त्याला उशीर केला आणि एकदा जर त्या पेमेंट वॉलेटमधून तो पैसा कार्ड स्वाईप करून किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमातून काढला गेला तर मित्रांनो, कारण हे अकाउंट्स पण व्हर्च्युअल असतात, हे मोबाईल नंबर पण व्हर्च्युअल असतात मोस्ट ऑफ द टाइम. सायबर क्रिमिनल्सची मोडस ऑपरेंडी अतिशय वेल थॉट आउट आणि वेल प्लॅन आणि प्रोफेशनल असते. तुम्ही लवकरात लवकर इन्सिडेंट रिपोर्टिंग करा. दुसरी गोष्ट, तुम्ही पोलीस स्टेशनला नसेल जायचं, जसं अजितजी म्हटले की नाही, बऱ्याच लोकांना पोलिसांशी संबंध ठेवणं आवडत नाही. ठीक आहे, तुमचं आहे डिसिजन. पण जसं आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातोच, जसं काही दुर्दैवाने प्रॉब्लेममध्ये आलो तर वकिलाकडे जातोच, जसं काही शिकायचं असेल तर स्कूल कॉलेजला ॲडमिशन घेतोच, जसं काही माहिती पाहिजे असेल तर मीडियामधल्या न्यूज पाहतोच. तसं दुर्दैवाने तुमच्या बाबतीत काही झालं तर तुम्हाला कुठे जायला मिळेल? पोलीस स्टेशनला जावं लागेल. नाही गेलं तर तुम्हाला न्याय कसा मिळेल? म्हणून आपण मोबाईल फोन नंबर देतो मी आपल्याला, 1800114949, याच्यावर सुद्धा फोन करून तक्रार करू शकतात किंवा ऑनलाईन कंप्लेंट करू शकतात, जिथं तुम्हाला घरी बसल्या बसल्या कंप्लेंट करणं शक्य होईल. गुगलवर किंवा याच्यावर जाऊन आपण NCCRP टाईप करा, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, ज्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारचा क्राईम रिपोर्ट करू शकता.
विशेषतः माता भगिनींच्या बाबतीत जर काही क्राईम झाला, मॉलेस्टेशन किंवा जे काही झालं, इन दॅट केस, अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो, इन दॅट केस अ लेडी नेवर is required to go to a police station. She can file online complaint. Most importantly, without disclosing her identity. स्वतःचं नाव, वय, पत्ता काही सांगण्याची गरज नाही. फक्त इन्सिडेंट रिपोर्ट करा, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. लास्ट इयरला आम्ही 25 गुन्हे चाइल्ड पोर्नोग्राफीचे दाखल केले. फिर्यादी लोक नाही आहेत, फिर्यादी आम्ही आहोत सरकारतर्फे. फिर्यादी पण आम्हीच, तपासही आम्हीच करू, आरोपींना आम्हीच अटक करू आणि जेलमध्ये त्यांना आम्हीच पाठवू, कोर्टामध्ये आम्हीच जाऊ. तुम्हाला कुठे यायची गरज नाही. तर ही अतिशय मोठी गोष्ट सांगितली मी. तर या गोष्टींचं जनतेने कृपया भान ठेवावं. नक्कीच सायबर किंवा डिजिटल व्यवहार बरेच लोक करतात, हजारो लोक, तरुणाईची मोठी संख्या आहे. त्यामुळे या सगळ्या बाबीत अवेअरनेस होणं गरजेचं आहे. दोन्ही महत्त्वाचे ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी होती. क्लोजिंग कमेंट्स आपण या दोन्ही एक्सपर्ट्सकडून घेऊया. अजित सर, काय सांगा, तरुणाईला सांगायचं आहे, तरुणाई हजारो तरुणाई हे बघतायत, काय सांगा त्यांना सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी? क्लोजिंग कमेंट्स. सगळ्यांना मी हे सांगितले की सोशल मीडिया हा एंटरटेनमेंट करता नाहीये, त्याच्यामुळे तिथे एंटरटेनमेंटच्या आहारी जाऊ नका. कोणताही गुन्हा घडायच्या पहिले संकेत देत असतो, ते अवेअरनेसच्या द्वारे ते संकेत ओळखायला शिका. त्याच्यानंतर समजा दुर्दैवाने की कमी जास्त झालं तर विभाग आपल्यासोबत आहे, सायबर डिपार्टमेंट आपल्यासोबत आहे. न लाज वाटता, न भीती बाळगता समोर येऊन त्यांची कंप्लेंट करा. नक्की सर, सर्व मुद्द्यावर जवळजवळ चर्चा झालेली आहे. आय एम रिअली थँकफुल टू गजाननजी, यू अँड युअर चॅनल, की एक चांगला इंटरव्ह्यू तुम्ही प्रदर्शित करतायत. जनतेला त्याचा नक्कीच फायदा होईल. क्लोजिंग कॉमेंट्स असं म्हणता येईल की यू मस्ट नो व्हॉट आर द डूज अँड डोंट्स, व्हॉट आर द राईट्स अँड रॉंग्स, व्हॉट आर द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, व्हॉट आर द ब्लॅक्स अँड व्हाईट्स, व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स ऑफ यूज ऑफ इंटरनेट. जेव्हा तुम्ही हे सगळं समजून घ्याल तेव्हा आपोआप तुम्ही स्वतःला सायबर सेफ कराल. आणि सायबर सेफ झाल्यानंतर हायली डिफिकल्ट ऑर अनलाइकली फॉर यू टू बिकम विक्टीम ऑफ एनी सायबर क्राईम. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींचं पालन करावं. नागपूर पोलीस आपल्या जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. आपल्याला सायबर क्राईमपासून वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. अजितजींसारखी काही लोक आम्हाला मदत करते. वी आर थँकफुल टू यू, वी आर थँकफुल टू मीडिया फॉर क्रिएटिंग अवेअरनेस. फक्त पोलिसांना कॉपरेट करा, पोलिसांच्या ज्या गोष्टी योग्य वाटतील त्याच्यावर विचार करा आणि त्याचं पालन करा. खूप खूप धन्यवाद. हे होते सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल सर आणि सायबर तज्ज्ञ लेखक अजित पारसे सर. या सगळ्या विषयावर अवेअरनेस केली. गप्पा महत्त्वाच्या होत्या. गप्पा महत्त्वाची यासाठी तुम्हा सगळ्या तरुणांसाठी आहे, कारण की तुम्ही सायबर जगात वावरतायत आणि सायबर जगात गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे या दोन्ही तज्ज्ञांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याकडे जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. प्रत्येक सकाळ ताजी, प्रत्येक बातमी ताजी, तुमच्या काळजीची. ताज्या बातम्या, ताजं बुलेटिन. गुड मॉर्निंग महाराष्ट्र, रोज सकाळी 7 वाजल्यापासून. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.